काँग्रेसच्या लाजिरवाणी कृत्याचा विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी व विरोधी पक्षातील खासदारांनी संसद परिसरातील प्रवेशद्वाराजवळ चहा बिस्किट घेऊन चाय पार्टी आयोजित करून संसदेची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा अध्यक्षांनी प्रवेशद्वाराजवळ कोणतेही आंदोलन करू नये असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही विरोधकांनी त्याचे उल्लंघन केले. या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी धुळे महानगर वतीने काँग्रेसच्या विरोधात महाराणा प्रताप पुतळ्याजवळ राहुल गांधी व त्यांच्या सहकारी यांचे पोस्टर महिला कार्यकर्त्यांच्या वतीने चप्पल मारून निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप पुतळा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, सौ जयश्री अहिरराव, सौ कल्पना महाले, विजय पाटछापूरकर, हिरामण गवळी, ओमप्रकाश खंडेलवाल, कृपेश नांद्रे, पवन जाजू, शेखर कुलकर्णी, करण लोंढे, सुहास आंपळकर, आनंदा चौधरी, पृथ्वीराज पाटील, प्रथमेश गांधी, प्रफुल्ल पाटील, किशोर चौधरी, जीवन शेंडगे, अनिल दीक्षित, सचिन पाटील, यशवंत येवलेकर, नारायण पाटील, शिवाजी काकडे, पंकज विंचू, महेश बडगुजर, बबनराव चौधरी, छोटू थोरात, आकाश परदेशी, अनिल थोरात, मनोज शिरोडे, रोहित चांदोडे, योगेश वाणी, अमित दुसाने, वैभवी दुसाने, रवींद्र धनगर, निलेश नेमाने, स्वामी कुटे, राजेश शहा, चेतन गवळी यांच्यासह पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. राहुल गांधी आणि सर्व विरोधक यांनी मकर दरवाजा या ठिकाणी कुठलंच आंदोलन अलाउड नाही. देशाची दिशाभूल करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचं वाव करायचं, LPG सिलेंडरची किल्लत या नावाखाली या देशाची दिशाभूल करायची, लोकांना लाईनीत लावायचं आणि या देशाची शांतता बिघडवायची. ज्या ठिकाणी कोणालाच आंदोलन करायची परवानगी नाही अशा ठिकाणी जाऊन भूक लागली असेल कदाचित म्हणून चहा बिस्किटचं त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं. खरंच मी आपल्याला मागणी करतो तर राहुल गांधींना जे लोक म्हणतात पप्पू, ते नाव खरंच संसदेत त्यांचं नाव पप्पू हेच ठेवण्यात यावं आणि त्यांना ही पदवीसुद्धा देण्यात यावी. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करून या ठिकाणी संसदेत कुठलंच कार्यक्रम आंदोलन करायचे अधिकार नाही, त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करायचं. म्हणून भारतीय जनता पार्टीने आज या ठिकाणी त्यांचं आणि पूर्ण विरोधकांचं या ठिकाणी निषेध केलेला आहे.